नमस्कार. story.com च्या या लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तुम्ही वेगवेगळ्या मतदारसंघातले एक्झिट पोल्स मी तुम्हाला दाखवले. मी स्वतः ज्या मतदारसंघात फिरून आलो तिकडचे ग्राउंड रिपोर्ट मी तुम्हाला दाखवले. आणि त्या ग्राउंड रिपोर्ट्स वरती तुम्ही तुमच्याही कमेंट्स नोंदवल्या, तुमचाही अंदाज मांडला, तुमचंही विश्लेषण मांडलं. पण आता एका अशा मतदारसंघाबाबतीत बोलणार आहोत ज्या बाबतीत सर्व महाराष्ट्राला उत्सुकता आहे आणि त्याकडे लक्ष सुद्धा आहे. अजितदादांचा हा मतदारसंघ आहे. त्याच्याच बाजूला असलेल्या इंदापूर विषयी सुद्धा आपण बोलणार आहोत. इंदापूर आणि बारामतीत काय होतंय या व्हिडिओत आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत सविस्तर. माझ्यासोबत अ, वरिष्ठ पत्रकार दिगंबर दराडे आहेत. ते या भागाला जवळून ओळखतात. इकडची या गावागावातली समीकरणं त्यांना माहिती आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून हा अंदाज घेणं मला जास्त सोयीस्कर वाटलं. मी सुद्धा या भागात फिरून आलो होतो, लोकांशी बोललो होतो. पण मी स्वतः अंदाज देण्यासोबतच दिगंबर दराडे हे जे त्या भागात स्वतः त्यांना तिकडचा अभ्यास आहे, तिकडच्या गाव स्तरावरच्या समीकरणांना ते ओळखतात. त्यांच्याकडून अंदाज घेतला तर तो आणखी चांगल्या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो असं मला वाटलं. म्हणून त्यांच्याकडून हा अंदाज मी जाणून घेतोय. या व्हिडिओत तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण बारामती आणि इंदापूरवर बोलणार आहोत. आपण काही वेगवेगळ्या मतदारसंघातले एक्झिट पोल्स मी 2 दिवसापासून दाखवतोय. त्याला खूप लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि बारामती आणि इंदापूर बाबत पण तेवढीच उत्सुकता आहे. त्याच्यामुळे माझा अर्थातच पहिला प्रश्न असा आहे, आपल्याला काही तासात निकाल हाती येणारच आहे. उद्या अशा वेळी कदाचित सगळं चित्र स्पष्ट झालेलं असेल. पण आज पहिला प्रश्न आहे की अजितदादांच्या बारामतीत काय होतंय? विशालजी, सर्वात अगोदर आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि आपलं चॅनल, आपण मॅनेजिंग एडिटर आहात आणि आपलं जे चॅनल आहे story.com आहे, आम्ही नेहमी पाहत असतो वेगवेगळे सविस्तर विषय आणि अनालिसिस असेल किंवा चांगल्या चांगल्या मुलाखती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला पाहायला मिळतात. त्याबद्दल आपलं सर्वात अगोदर मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कारण की खूप चांगल्या मुलाखती आपल्या चॅनलवरती आम्हाला पाहायला थँक्यू. मिळाल्या या निवडणुकीच्या दरम्यान मध्ये. त्यामुळं मी पण मला थोडस मला आनंद होतोय की आपल्याशी आज या ठिकाणी बोलताना. तर आपण जो प्रश्न विचारला बारामतीमध्ये अजित पवारांचं काय, तर सगळ्यात महत्वाचं जे अजित पवारांचं बारामतीमध्ये यावेळेस जर आपण पाहिलं तर शरद पवारांनी अजित पवारांच्या पुढे मोठ्या प्रमाणात आव्हान उभं केल्याचं पाहायला मिळतंय. विशाल, गेली कित्येक वर्ष अजित पवार मतदारसंघामध्ये एक सभा घ्यायची. मात्र यावेळेस अजित पवारांना बारामतीमध्ये 70 गावांना भेटी द्याव्या लागल्या. गावोगावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधावा लागला. त्या ठिकाणी जो अजित पवारांच्या पक्षावरती मलिदा गँग म्हणून जो ठपका लावला गेला गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून, तो दुरुस्त करण्याचं काम अजित पवार सोशल इंजिनिअरिंग हे गेले 2 महिने करत होते. आणि हम्म, हम्म, गावातील हम्म. सर्व मतदारांना ते आवाहन करत होते की बाबानो, तुमचं तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांशी वाद असेल, माझ्याशी वाद नाही, हम्म, मला पश्चाताप करण्याची वेळ आणू नका, असं अजित हम्म, पवार हम्म, अक्षरशः हात जोडून आवाहन करत होते. हम्म, हम्म, हम्म. तर इंदापुरात एक गोष्ट मी तेव्हा बारामतीत जेव्हा मी फिरायला गेलो तेव्हा तिथल्या लोकांशी बोलताना एक गोष्ट जाणवली की शरद पवार स्वतः योगेंद्र पवारांचा अर्ज भरायला जात आहेत. लोकसभेत परिस्थिती कशी झाली आपल्याला माहिती आहे. शरद पवार तो अर्ज भरायला गेल्यामुळे लोकांमध्ये मेसेज आणखी जास्त क्लिअर गेला की आपल्याला यावेळी सुद्धा तुतारीलाच मत द्यायचंय आणि अजितदादांकडून त्यांनी जो पक्ष सोडला किंवा पक्ष फोडला त्याचा बदला घ्यायचा आहे. तर हे गावागावापर्यंत वातावरण तीव्रतेने अजून पोहोचलं. 100% विशाल, कारण लोकसभेला जर आपण पाहिलं ना तर तुतारीचा मतदार जो होता तो बोलत नव्हता. आणि अजित पवार गटाचे जे मतदार होते, घड्याळाचे मतदार होते, ते बोलत होते अजितदादा एवढ्या मतांनी येतील, असं होईल, अमुक होईल, तमुक होईल. मात्र आपण ज्यावेळेस निकाल लागले त्यावेळेस न बोलणारा जो घटक होता तुतारीचा, जो आपण प्रश्न विचारला की तो घटक बोलत नाही, तो मतदार बोलत नाही, पण कृती करायला चुकलेला नाही त्यावेळेस. त्यामुळं बारामतीचा जो मतदारसंघ आहे तिथला अंदाज भल्या भल्यांना लागलेला नाही. मात्र शरद पवारांना मानणारा वर्ग या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. जे ज्येष्ठ मंडळी आहेत, ज्यांनी गेली 40-50 वर्ष शरद पवारांचं राजकारण जवळून बघितलं, बारामतीचं सोशल इंजिनिअरिंग जवळून बघितलं. कारण आपण जर पाहिलं तर बारामती ही नेहमीच राज्यातील सत्ता केंद्र राहिलेले आहे आणि शरद पवारांच्या मागे बारामती वर्षानुवर्ष मागे उभा असल्यामुळं की शरद पवार त्या ठिकाणी फॉर्म भरायला ज्यावेळेस गेले त्यावेळेस आपला उच्च शिक्षित नातू योगेंद्र पवार यांना बरोबर घेऊन गेला. त्यांच्या बरोबर गेल्यानंतर एक नकळतपणे लोकांना सर्व मेसेज गेलेला आहे की शरद पवारांची भूमिका ही युगेंद्रांना निवडून आणण्यासाठीची आहे, तुतारी या ठिकाणी वाजवण्याची आहे. तर त्यामुळं
निश्चितपणे जो शरद पवार मानणारा वर्ग आहे त्यांच्यामध्ये हा मेसेज व्यवस्थितरित्या पोहोचलेला आहे. त्यामुळेच मला वाटतं की अजित पवारांना गावागावामध्ये जावं लागलेलं आहे. अजित पवारांचं पूर्ण कुटुंब या प्रचारात होतं. मतदानाच्या टक्केवारीवरून तुम्हाला काय वाटतं? कसं कोणत्या भागात मतदान झालंय? गावोगाव स्तरावरची परिस्थिती काय होती? मतदानाचा टक्का बारामतीमध्ये चांगला वाढलेला आहे. कारण बारामती आता आपण जर सगळेच पुणे जिल्ह्यातले किंवा महाराष्ट्रातले सगळ्यात बऱ्यापैकी मतदारसंघामध्ये 3-2-4% मध्ये मतदान वाढलेलं आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण बघितलं आपण तर गेल्या वेळेस 57-58% मतदान होतं. आता 61.62 इतकं मतदान झालेलं आहे. बारामती इंदापूर परिसरामध्ये पण हे मतदान वाढलेलं आहे. नवीन मतदार त्यामध्ये सहभागी झालेला आहे. असंही बोललं जाते, आपल्या मीडिया अनालिसिस अनेक करतात की जो लाडकी बहीण योजनेचा देखील ग्रामीण भागामध्ये मताचा टक्का वाढण्यासाठी फायदा झालेला आहे. त्यामुळं नेमकं हे मतदान आपण जर असा विचार केला तर याच्यामध्ये अनेक कंगोरे आहेत की मतदान वाढीचे. आणि आता जर आपण या निवडणुकीमध्ये बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रातच, बारामतीतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातच अशी कुठली लाट नव्हती. त्यामुळं मला वाटतं की हे ऑर्गॅनिक मतदान वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये लाठेचा कुठला काही फारसा हे नाही. कारण बारामतीच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर शरद पवारांनी अजित पवारांवरती फारसे असे कुठले आरोप केलेले नाहीत किंवा अजित पवारांनी देखील पूर्ण 2 महिन्यामध्ये अनेक वेळा शरद पवारांची माफीच मागितलेली असेल. प्रतिभा काके असतील किंवा आणि कुठल्याही गोष्टीवरून अजित पवार आपल्याला सातत्याने माफी मागताना पाहिले, टीका करताना पाहिले नाही. त्यामुळे हे ऑर्गॅनिक मतदान वाढ असावे मला असं वाटतं. मोदींची सभा घेणं टाळलं होतं बारामतीत. फायदा झाला असेल त्याच्यामुळे नक्की? 100% झाला असेल. कारण ज्यावेळेस मोदी पुण्यामध्ये आले होते, पुण्यामध्ये ज्यावेळेस रेसकोर्स मैदानावरती सभा झाली, त्या सभेतून शरद पवारांच्या विषयी मोदींनी जे वक्तव्य केलं होतं की शरद पवार हे भटकते आत्मा आहेत, याचा भाजपला लोकसभेमध्ये प्रचंड तोटा झाला. 31 जागा महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या महाराष्ट्रात निवडून आल्या. त्यामुळे मला वाटतं महायुतीचं ह्या वेळेचं जे गणित होतं ते पूर्णपणे त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती किंवा शरद पवारांवरती कोणत्याही प्रकारची टीका करायची नाही, याची अतिशय बारीकरित्या त्यांनी काळजी घेतली होती. आपण अख्ख्या निवडणुकीमध्ये बघितलं तर कुठल्याही नेत्याने शरद पवारांवरती टीका केलेली दिसली नाही. 1-2 सदाभाऊ खोत सारखे नेते सोडले तर त्या ठिकाणी देखील अजित पवारांनी लगेच फोन करून त्यांना सांगितलं की बाबांनो, हे मला पक्षामध्ये चालणार नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर भाजपने ह्यावेळेची जी पाठीमागं चुका केल्या होत्या त्या पूर्णपणे टाळलेल्या आहेत. त्यामुळे शरद पवारांनी देखील अतिशय चतुर आणि हुशार राजकारणी असल्यामुळे शरद पवारांनी देखील कोणत्याही प्रकारची अजित पवारांवरती टीका केलेली नाही. माझ्याकडचा जो उमेदवार आहे तो उच्च शिक्षित आहे, अमेरिकेत शिक्षण घेतलेलं आहे आणि नव्या पिढीला आपण संधी दिली पाहिजे आणि आपल्याला सरकार बदलायचंय असंच आव्हान केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेही व्यक्तिगत लेवलची टीका झालेली नाही आणि भाजपने जी स्ट्रॅटेजी आखली ती टीका न करण्याची, ते जे आपण विचारलं की त्याचा निश्चितपणे दोन्ही पक्षाला तसं प्रमाणात म्हणजे मतदारांमध्ये गोंधळाचं वातावरण झालं नाही किंवा मतदार भावनिक झाला नाही असं आपल्याला म्हणता येईल. इंदापूरकडे मला जायचंय. त्याआधी बारामती बाबत आता आपण जे बोललो, मला तुमचा बारामती बद्दलचा अंदाज हवा आहे. अजित पवार की योगेंद्र पवार? बारामतीमध्ये मला असं वाटतं की अजित पवार निवडून येतील. कारण की बारामती लोकसभेला तिथल्या जनतेने ठरवलं होतं की लोकसभेला सुप्रिया सुळेंना आणि विधानसभेला अजित पवारांना. कारण सुप्रिया सुळे ह्या शरद पवारांच्या कन्या असल्यामुळे त्या ठिकाणी सिंपत्ती, सहानुभूती तयार झाली होती. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. अजित पवारांचे ते सख्खे पुतणे आहेत, त्यांच्या कामाचा अनुभव नौकाचेर आहे. अजित पवारांना त्या ठिकाणी 8 वेळा आमदार होण्याचा, तिथून ते आमदार झालेले आहेत, अनेक वेळा मंत्री उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, फायनान्स मिनिस्टर राहिलेले आहेत, वेगवेगळी खाती त्यांनी अनुभवलेली आहेत. ह्या कामाचा बारामतीकरांना कुठेतरी त्यांच्या जीवनामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून फायदा होईल, या दृष्टिकोनातून बारामतीकरांना त्या ठिकाणी जर आता पाहिलं तर अजित पवारच उमेदवार हवे आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जी गेल्या वेळेची 1,65,000ची जी लीड होती अजित पवारांची, मला वाटतं ती कुठे लीड राहणार नाही. ती लीड कुठेतरी 40-50 हजारापर्यंत येईल आणि अजित पवारांना बारामतीमध्ये रोखण्यामध्ये शरद पवारांना काही प्रमाणात यश आले नाही. म्हणजे लीड त्यांची कमी होऊ शकते. मागच्या वेळी त्यांनी गोपीचंद पडळकरांचं डिपॉझिट जप्त केलं होतं. आपल्याला 100%. बारामती सोबतच मला इंदापूर बद्दल सुद्धा बोलायचं आहे. इंदापुरात सुद्धा मी स्वतः गेलो होतो. तेव्हा परिस्थिती थोडी कन्फ्युज जाणली होती, कारण 3 उमेदवार तिथे आहेत. मत विभाजन कुणाचं कसं होणार, कुणाला कसा फायदा होणार, या अनेक चर्चा तिथे होत्या. आता मतदान झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तिकडची परिस्थिती काय आहे? आपण जर इंदापूरचा जर मतदारसंघाचा अभ्यास केला तर इंदापूरमध्ये 2 नेते येतात, एक हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे.
हे दोन्ही नेत्यांचं जर राजकारण बघितलं तर हे दोन जातीवरती राजकारण चालू असल्याचं वर्षानुवर्ष आपण पारंपरिक ही लढत आहे. मात्र ह्या वर्षी पहिल्यांदाच तिसरा उमेदवार स्ट्रॉंग म्हणून प्रवीण माने उतरले निवडणुकीमध्ये. प्रवीण माने आल्यामुळे या निवडणुकीमध्ये ट्विस्ट निर्माण झाला की दोन समाजाचं मतदान कोण कुठल्या बाजूने खेचणार, माधव पॅटर्न कुठे चालणार, मराठा मतदार हर्षवर्धन पाटलांच्या मागे किती प्रमाणात उभा राहणार, मुस्लिम समाज किती हर्षवर्धन पाटलांना मदत करणार, तुतारी म्हणून शरद पवारांचं प्राबल्य त्या मतदारसंघावरती आहे त्याचा किती हर्षवर्धन पाटलांना फायदा होणार, या सगळ्या बारीक गोष्टीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की इंदापूरची निवडणूक ही काटेकी टक्कर बनलेली आहे की जी लोकसभेला बारामतीमध्ये आपण परिस्थिती पाहिली होती की दोन सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये, तीच परिस्थिती बरोबर. आता हा. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. जेवढी जास्त मतं प्रवीण माने खाणार आहेत तेवढी धाकधूक ह्या दोन्ही नेत्यांमध्ये वाढणार आहे. कारण इंदापूरला आता काही होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली. आपण थेट इंदापूरचा कुठला उमेदवार हा लागेल किंवा तो लागेल असं आज आपण बोलू शकत नाही. म्हणजे पूर्ण काटेकी टक्कर आहे इंदापूरमध्ये. प्रवीण माने यांनी जी उमेदवारी दिली किंवा त्यांनी जी मतं घेतली ती कुणाच्या पथ्यावर पडणारी आहेत? कारण अर्थात प्रवीण माने निवडून येतील एवढी मतं ते घेणार नाहीयेत, पण किंवा ते येऊ शकतात का ते मला विचारायचंय. आणि त्यांनी जर जास्तीत जास्त मतं घेतली तर ती कुणाच्या पथ्यावर पडणार आहेत? ते कोणत्या भागातले कोणत्या जातीचे मतं घेत आहेत? प्रवीण माने विशाल निवडून येतील का नाही हे आज सांगता येणार नाही. पण प्रवीण माने चांगल्या उमेदवाराला पाडू शकतील अशी परिस्थिती आता इंदापूरची निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की प्रवीण मानेंनी दोन्ही उमेदवाराची मतं घेतलेली आहेत. मी ज्या गावागावातील काही आपल्या पत्रकारांशी बोललो किंवा तिथल्या स्थानिक लोकांशी बोललो त्यावेळेस त्यांनी दत्तात्रय भरणे यांची देखील मतं घेतलेली आहेत. प्रवीण माने स्वतः मराठा समाजातून येतात त्यामुळे त्यांनाच पण मराठा समाजाची सिंपत्ती राहणारे काही प्रमाणात का होईना ती मतं देखील प्रवीण मानेंना मिळालेली आहेत. त्यामुळं आज आपण असा निष्कर्ष लगेच काढू शकत नाही की प्रवीण माने या ठिकाणी कुणाला हे होतील. मात्र प्रवीण मानेंनी दोन्ही उमेदवारांची डोकेदुखी वाढवलेली आहे. इंदापूर मतदारसंघामध्ये जे कोणत्या भागात कसं मतदान तिथे माधव पॅटर्न चालला का यावेळी? कारण दत्ता भरणेंचा तोच एक स्ट्रॉंग पॉइंट आहे. त्याचं काय होतं यावेळी का माधव पॅटर्नचं? मला असं वाटतं की दत्तात्रय भरणेंना तो पॅटर्न पोषकच ठरलेला आहे आतापर्यंत. भिगवण मतदारसंघ असेल किंवा शेटपळगडे असेल, बाकी तुमचे इकडले लाकडी लिंबोडी गावांचा परिसर असेल, बाकी लाखेवाडी ह्या परिसरात जिथं जिथं ओबीसी समाजाचं पॉकेट आहे त्या ठिकाणावरून दत्तात्रय भरणे यांना नेहमीच फायदा झालेला आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. मला वाटतं यावेळी देखील हा समाज त्यांच्या बरोबर राहील. आणि हर्षवर्धन पाटलांचं जर स्ट्रॉंग पॉईंट म्हणले आपण तर बावडा असेल, इंदापूर असेल, काटे असेल, पळसदेव असेल, जे काही मराठा समाजाचे पॉकेट्स आहेत त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ह्या इंदापूरच्या निवडणुकीमध्ये मी तर असं सांगेल की ही दोन समाजाचीच लढाई आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तोच प्रश्न आपल्या समोर आलाय. त्यामुळं आता प्रवीण मानेंची भूमिका याच्यामध्ये खूप महत्वाची आहे. मतदान गेल्या वेळेस पण भरणे ज्या वेळेस निवडून आले ते अवघ्या 3,000 मतांनी निवडून आले होते. त्यामुळे दोघांच्या बरोबर. मध्ये फार मोठा फरक नाहीये. तो ट्विस्ट जो निर्माण त्यामुळे झालेला यावेळी आहे बरोबर. हा यावेळी तो प्रवीण मानेंनी केलेला आहे. बरोबर. तर इंदापूर बद्दल मी तुम्ही आता सुरुवातीलाच सांगितलंय की कोण निवडून येणार हे आत्ताच सांगता येणार नाही, म्हणून तुमचा कल हे किती ते मी आता विचारणार नाही, कारण त्यासाठी आपण थोडं थांबू, त्या निकाल लागल्यावर आपल्याला कळेलच. पण इंदापूर बद्दल आणि बारामती बद्दल ही माहिती आपण पाहिली. हा एक्झिट पोल, पत्रकारांचा एक्झिट पोल आपण पाहिला. मी सुद्धा स्वतः ज्या भागात गेलो तेव्हा इथे माधव पॅटर्न जर चालला तर दत्तात्रय भरणे इथे आमदार होतील अशी परिस्थिती जाणवत होती. अनेक लोकांचं म्हणणं होतं की त्यांनी कामं केली आहेत. पण हर्षवर्धन पाटलांचं म्हणणं असं असायचं की ही मलिदा गँग आहे, यांनी टक्केवारी खूप खाल्ली आहे. पण हर्षवर्धन पाटलांविषयी सुद्धा या मतदारसंघात फारशी आत्मीयतेची भावना नव्हती, कारण हर्षवर्धन पाटील स्वतः मंत्री राहिलेत, आमदार राहिलेत. आणि जी ओबीसी गावं आहेत तिकडे दत्तात्रय भरणे यांच्याविषयी खूप मोठ्या प्रमाणात आत्मीयतेची भावना होती. दुसरीकडे प्रवीण माने हा युवा चेहरा उतरल्यामुळे सुद्धा हर्षवर्धन पाटील यांचं कुठेतरी टेन्शन वाढल्याचं त्यावेळी फिरताना जाणवत होतं. तिकडे बारामतीमध्ये सुद्धा आता दराडे सरांनी सांगितलं त्या पद्धतीने अजितदादा येतील असं जाणवत होतं आणि ते येतीलही. तुम्ही माणसं सांगायची की विधानसभेला दादा आणि लोकसभेला ताई असा आमचा आहे. त्यामुळे अर्थातच लीड कमी होईल पण ते येऊ शकतात. हा अंदाज मी जेव्हा फिरलो तेव्हा मला सुद्धा जाणवला. आता दराडे सरांनी सुद्धा तेच सांगितलं. तर सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही या दोन मतदारसंघ समजून सांगितल्याबद्दल. उद्या निकाल आहे, निकालाच्या वेळी आपण पुन्हा एकदा भेटणारच आहोत. आपल्या प्रेक्षकांना
पुन्हा एकदा हा निकाल समजावून सांगणारच आहोत पश्चिम महाराष्ट्राचा. तुर्तास आपण इथेच थांबतोय, पण एक आठवण, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. पुढच्या व्हिडिओत आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद विशाल.